विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतीय समाजाचा परिचय, त्यानंतर भारतीय समाजाचे वर्गीकरण आणि भारतीय समाजातील विविधता आणि एकता या 3 प्रकरणांची माहिती पाहिली। आज आपण समाजशास्त्राचे 4थे प्रकरण भारतातील समाज परिवर्तनाच्या विविध प्रक्रिया ज्या आहेत ह्या प्रक्रिया आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे औद्योगिकरण। तर औद्योगिकरण म्हणजे काय? तर औद्योगिकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे। औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे इंग्लंडमध्ये या प्रक्रियेस सुरुवात झाली। 17व्या आणि 18व्या शतकात वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास घडून आला आणि यंत्रे आणि तंत्रे अस्तित्वात आल्यामुळे उत्पादन प्रक्रियेत त्याचा वापर होऊ लागला। त्यामुळेच मोठमोठे उद्योगधंदे स्थापन झाले। औद्योगिकरणामुळे घरगुती उत्पादन पद्धतीचा मात्र ऱ्हास होऊ लागला आणि कारखाना उत्पादन पद्धती अस्तित्वात आली। या कारखाना उत्पादन पद्धतीमुळे वस्तू व सेवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले आणि या उत्पादन पद्धतीतील आमूलाग्र बदलालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणतो। औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे प्रथम युरोपियन देशात आणि नंतर जगातील इतर देशात मोठमोठे उद्योगधंदे स्थापन झाले। अशा प्रकारे मोठमोठ्या उद्योगधंद्यांची वाढ व विस्तार होण्याच्या प्रक्रियेला आपण औद्योगिकरण म्हणतो। आपण औद्योगिकरणाच्या काही व्याख्या बघूया। तर बी कुपुस्वामी म्हणतात, वस्तू, उत्पादन, वाहतूक आणि संप्रेषण यासाठी बाष्प आणि वीज यासारख्या अजैविक शक्ती साधनांचा वापर करणं म्हणजे औद्योगिकरण होय। त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे फेअरचाइल्ड यांची। तर फेअरचाइल्ड म्हणतात, औद्योगिकरण ही उपयोजित विज्ञानाचा वापर करून तांत्रिक विकास घडवून आणणारी प्रक्रिया आहे। विजेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे प्रचंड प्रमाणात उत्पादन होणे, उत्पादक व ग्राहक यांच्या वस्तूंना विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होणे, श्रम विभाजनाद्वारे कामाचे विशेषीकरण होणे व या सर्व गोष्टींना नागरीकरणाद्वारे चालना मिळणे ही या प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतर विल्बर्ट मूर म्हणतो, आर्थिक वस्तू व सेवा यांच्या उत्पादनासाठी अमानवी आणि अजैविक शक्तींचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करणे म्हणजेच औद्योगिकरण होय। तर ह्या व्याख्यावरून कोणत्या गोष्टी लक्षात येतात बघा ना। पहिली म्हणजे वैज्ञानिक ज्ञानावर आधारलेल्या यंत्रांचा व तंत्रांचा वापर करून वस्तू व सेवांचे उत्पादन करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर औद्योगिकरण। मानवी किंवा जैविक शक्तीऐवजी अमानवी किंवा अजैविक शक्तीवर चालणारी यंत्रे आणि साधनांचा वापर करणे म्हणजे औद्योगिकरण होय। उत्पादन पद्धती, लागवडीच्या पद्धती, वाहतूक व संप्रेषण पद्धती यांचे यांत्रिकीकरण होणे म्हणजे औद्योगिकरण होय। बाजारपेठेचा विस्तार, वित्तपुरवठ्यांच्या संघटनातील बदल, श्रम विभाजन आणि विशेषीकरण यांचा उदय आणि भांडवलावरील वाढते अवलंबन यासारखे परिवर्तन घडून येणे म्हणजे औद्योगिकरण होय। थोडक्यात काय तर समाजात अवजड उद्योगधंद्यांची सुरुवात होण्याची व त्यांना चालना मिळण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर औद्योगिकरण। आता औद्योगिकरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया। तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पादन व्यवस्थेचे यांत्रिकीकरण। उत्पादन व्यवस्थेचे यांत्रिकीकरण होणे हे औद्योगिकरणाचे पहिले वैशिष्ट्य आहे। औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत विविध वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारलेली मोठमोठी यंत्रे आणि तंत्रे वापरली जातात। महत्त्वाचे म्हणजे ही यंत्रे आणि तंत्रे मानवी किंवा जैविक शक्तीऐवजी अमानवी किंवा अजैविक शक्तीद्वारे निर्माण केलेल्या वीज किंवा इंधन यासारख्या बाह्य शक्तीद्वारे चालवली जातात। त्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे कारखाना पद्धती। उत्पादन करण्याच्या उद्देशाने मोठमोठे कारखाने उभारणे हे एक औद्योगिकरणाचे वैशिष्ट्य आहे। औद्योगिकरणामुळे घरगुती उत्पादन पद्धतीची जागा कारखाना उत्पादन पद्धतीने घेतलेली आहे। लोकांच्या घरामध्ये मोठमोठी यंत्रे वापरून उत्पादन करणे शक्य नसते, त्यामुळे कमी वेळेत व कमी श्रमात उत्पादन वाढवण्यासाठी मोठमोठे कारखाने अस्तित्वात येतात।
या प्रक्रियेमध्ये निवासाची जागा उत्पादनाच्या जागेपासून वेगळी होते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे श्रम विभाजन आणि विशेषीकरण. औद्योगिकरणामुळे श्रम विभाजन आणि विशेषीकरणासारखी गुंतागुंतीची प्रक्रिया सूक्ष्म पातळीवर अस्तित्वात येते. श्रम विभाजन आणि विशेषीकरण हे धर्म, जात व लिंग यांच्यावर आधारित न राहता ते व्यक्तीची गुणवत्ता, कौशल्य, कार्यक्षमता, शिक्षण, प्रशिक्षण इत्यादीवर आधारलेले असते. त्यामुळे औद्योगिक नोकरशाही अस्तित्वात येते. या नोकरशाहीत कार्यकारी, व्यवस्थापन, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, कुशल कामगार आणि अकुशल कामगार यासारखी पदे निर्माण होतात. या सर्व पदांना स्वतःची कार्य असतात. ती पदधारकांना कार्यक्षमतापूर्वक पार पाडावी लागतात. त्यानुसार त्यांना त्यांचे स्थान, वेतन आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक आणि संप्रेषण साधनांचा विकास. वाहतूक व संप्रेषण साधनांचा सातत्याने विकास होणे हे औद्योगिकरणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कारखान्यात आणण्यासाठी व पक्का माल बाजारपेठापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची म्हणजेच जलमार्ग, रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग, त्याचबरोबर संप्रेषणाच्या साधनांची उदाहरणार्थ टपाल, तारायंत्र, फॅक्स, इंटरनेट, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादींची गरज असते. पुढचा घटक आहे तो म्हणजे भांडवलास प्राधान्य. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत भांडवलाला खूप महत्त्व आहे. उद्योग उभारण्यासाठी आपल्याला जमीन, इमारत, यंत्रे आणि श्रम इत्यादीची गरज असते, हो की नाही. कच्चा माल, वीज, पाणी, वाहतूक, संप्रेषण सुविधा आणि कुशल कामगार यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. औद्योगिकरणात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरज असते. अशा प्रकारे उत्पादन हे भांडवलावर अवलंबून असते. औद्योगिकरणात भांडवलाची निर्मिती, वाढ आणि गुंतवणूक यांना खूप महत्त्व दिले जाते. उद्योगात भांडवल गुंतवणूक करणाऱ्यास आपण भांडवलदार म्हणतो आणि तो उद्योगधंद्याचा मालक असतो. आणि भांडवलदारासाठी जे काम करतात त्यांना आपण कामगार म्हणतो आणि या कामगारांची कशावरही मालकी नसते. औद्योगिकरणामुळे समाज भांडवलदार आणि कामगार अशा दोन वर्गात विभागला जातो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे नफ्यासाठी उत्पादन. नफा मिळवण्याच्या हेतूने वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे औद्योगिकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे हा घरगुती उत्पादन पद्धतीचा मुख्य हेतू होता. याउलट अधिकाधिक नफा मिळवणे हा कारखाना उत्पादन पद्धतीचा मुख्य हेतू आहे. हा हेतू सफल करण्यासाठी भांडवलदार आपल्या उत्पादनाचा विस्तार करतात. ते आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी नवीन बाजारपेठा शोधतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते त्यांच्या उत्पादनाची जाहिरातसुद्धा करतात. अशा प्रकारे लोकांमध्ये ते उपभोक्तावादाचे आणि चंगळवादाचे वातावरण निर्माण करतात. म्हणूनच तर कार्ल मार्क्स म्हणतो की भांडवलदार वर्ग अधिक नफा मिळवण्यासाठी कामगार वर्गास कमी मजुरीत काम करण्याची सक्ती करतो आणि त्याच्या या वृत्तीमुळेच कामगारांचे शोषण होते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे नागरीकरणास चालना. औद्योगिकरणामुळे नागरीकरणास चालना मिळते. सुरुवातीस अनेक उद्योगधंदे शहरात स्थापन झाले आणि ग्रामीण लोकांनी उद्योगधंद्यात रोजगार मिळवण्यासाठी नागरी भागांकडे स्थलांतर करणे सुरू केले. त्यातून नागरी विभागातील लोकसंख्या वाढली. जेव्हा उद्योगधंदे उभारले जातात तेव्हा कामगार, व्यापारी, विक्रेते असे वेगवेगळे लोक उद्योगधंद्यांच्या जवळपास राहण्यासाठी येतात. यातून औद्योगिक शहरे अस्तित्वात येतात. त्यानंतर काळाच्या ओघात औद्योगिक शहर विकसित आणि विस्तारित होत जाते आणि उपनगरे अस्तित्वात येतात. अशा प्रकारे औद्योगिकरण आणि नागरीकरण हातात घालून वाटचाल करत असतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे कृषी उत्पादन तंत्रात बदल. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत कृषी मालावर आधारलेले अनेक उद्योग, उदाहरणार्थ सूत गिरण्या आहेत, तेल गिरण्या आहेत, साखर कारखाने आहेत इत्यादी स्थापन होतात. या उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्च्या मालाची गरज भागवण्यासाठी कृषी उत्पादनात वाढ होणे आवश्यक ठरते. त्यामुळे
त्यामुळे सुधारित शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बी बियाणे, कृत्रिम पाणी पुरवठ्याची साधने इत्यादींचे उत्पादन व वापर मात्र वाढत जातो. त्यामुळे कृषी उत्पादन तंत्रातही आज आपल्याला खूप मोठा बदल झालेला दिसून येतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया. औद्योगिकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत केवळ उत्पादन, वाहतूक, संप्रेषण, व्यापार, स्थलांतर इत्यादीतच बदल होतो असं नाही, तर मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला आज बदल झालेला दिसून येतो. औद्योगिकरणामुळे कुटुंब, विवाह, शिक्षण, धर्म, राज्य, अर्थ इत्यादी सामाजिक संस्थांच्या संरचनेत आणि कार्यात बदल घडून आलेला आपल्याला दिसतो. लोकांच्या जीवन पद्धतीत, त्यांच्या मूल्यात, प्रवृत्ती, प्रथा आणि परंपरेत, त्याचबरोबर ध्येय आणि उद्दिष्टामध्ये सुद्धा आपल्याला लक्षणीय असा झालेला बदल दिसून येतो. औद्योगिकरणामुळे प्रथा, परंपरांचा प्रभाव आणि धर्माचे नियंत्रण यांचा ह्रास होत आहे. लोक नव्या कल्पना व नवे ज्ञान स्वेच्छेने स्वीकारतात. ते प्रगती, सुधारणा, परिवर्तन आणि विकास करण्यासाठी प्रेरित होत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता पाहिली ती औद्योगिकरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये. तर आता ह्या औद्योगिकरणाचा भारतीय समाजावर काय प्रभाव पडला आहे हे आता आपण पाहूया. ठीक आहे. तर औद्योगिकरणाच्या प्रभावामुळे भारतीय समाजात सामाजिक परिवर्तन घडून आले. फक्त सामाजिकच नाही तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला बदल जो आहे हा बदल झालेला दिसून येतो. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे औद्योगिकरणाचा आर्थिक क्षेत्रावरील प्रभाव. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेचा उदय. औद्योगिकरणामुळे उद्योगप्रधान अर्थव्यवस्था अस्तित्वात आली. अवजड उद्योगांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले. व्यापार, वाणिज्य आणि उद्योगांच्या विकासाबरोबरच रोजगाराच्या संधीही वाढल्या. लोकांच्या हातामध्ये पैसा येऊ लागला. परिणामतः बँका, पतसंस्था, वित्तसंस्था, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी नवीन गोष्टीसुद्धा अस्तित्वात आल्या. त्यानंतर दुसरा परिणाम झाला तो म्हणजे बलुता पद्धतीचा ऱ्हास. पूर्वीची खेडी ही स्वयंपूर्ण होती, कारण गावामध्ये 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार होते. त्यामुळे गावातल्या गरजा ह्या गावातच भागवल्या जात होत्या. पण औद्योगिकरणाचा असा परिणाम झाला की बलुता पद्धतीचा ऱ्हास आज होत चाललेला आहे. ग्रामीण समाजात दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेल्या बलुता पद्धतीचे आज महत्त्व कमी होत आहे. कारखान्यातून तयार होणाऱ्या उत्तम दर्जाच्या सुबक आणि स्वस्त अशा वस्तूंशी बलुतेदारांना स्पर्धा करणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे त्यांची घरगुती उत्पादन पद्धती मोडकळीस आलेली आपल्याला दिसून येते. शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने सुतार, लोहार, चांभार यासारख्या बलुतेदारांचे कृषी आधारित व्यवसाय मोडकळीस आलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ह्या औद्योगिकरणाचा सामाजिक क्षेत्रावर काय प्रभाव पडला, तर त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे नागरीकरण. औद्योगिकरणामुळे भारतात नागरीकरणास चालना मिळाली. शहरे ही व्यापार, वाणिज्य, उद्योग, शिक्षण इत्यादीची केंद्र बनलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे आज स्थलांतर करू लागलेले आहेत. म्हणजेच काय, जिथे जिथे उद्योगधंदे उभारलेले आहेत तिथे ग्रामीण भागातील लोक कामाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्ताने तिथे येऊन राहायला येऊ लागलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची एक वस्ती निर्माण होत चाललेली आहे. नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात येऊ लागलेली आहेत. उदाहरणार्थ दुर्गापूर, टाटानगर, भिलाई इत्यादी. म्हणजे नागरीकरणामुळे काही नवीन समस्यासुद्धा शहरात आणि खेड्यातही निर्माण आज होत चाललेल्या आहेत. त्यानंतर सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो. तो कसा, तर औद्योगिकरण आणि नागरीकरणाच्या प्रभावामुळे विवाह, कुटुंब, जात यासारख्या विविध सामाजिक संस्थांमध्ये संरचनात्मक आणि प्रकार्यात्मक बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ बालविवाहाची जागा प्रौढविवाहाने घेतलेली आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला प्राधान्य दिले जात आहे. परंपरागत संयुक्त कुटुंबाची जागा आज विभक्त कुटुंब पद्धतीनं म्हणजेच केंद्र कुटुंबाने घेतलेली आहे. जाती संस्थेचे नियम शिथिल झालेले आपल्याला दिसून येतात. धार्मिक विश्वास आणि कर्मकांडाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे वर्ग व्यवस्थेचा
उदय. औद्योगिकरणामुळे भारतात आधुनिक वर्गव्यवस्थेचा सुद्धा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये मग भांडवलदार आहे, प्रशासक, संशोधक, तंत्रज्ञ, कामगार यासारखे नवीन सामाजिक वर्ग उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. हे पूर्वी वर्ग होते का? तर नव्हते. पण औद्योगिकरणामुळे ह्या नवीन सामाजिक वर्गाची भर ही समाजामध्ये पाडली गेली. हे सर्व वर्ग उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग या 3 वर्गात विभागले गेले. ही नवीन वर्गव्यवस्था सत्ता, संपत्ती आणि शिक्षण यावर आधारलेली होती. उच्च शिक्षण, संपत्ती, सत्ता इत्यादी प्राप्त करून कनिष्ठ वर्गातील व्यक्ती उच्च वर्गात प्रवेश करू शकते. अशा प्रकारे वेगवेगळ्या जातीचे लोक एकाच वर्गात समाविष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ह्या औद्योगिकरणाचा राजकीय क्षेत्रावर कोणकोणता प्रभाव पडला, तर त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे औद्योगिक कायदे आणि न्यायालय. औद्योगिकरणामुळे भांडवलदार आणि कामगार हे 2 नवीन वर्ग अस्तित्वात आले. या 2 वर्गात नेहमीच संघर्ष उद्भवतो, कारण कारखानदार हे कामगाराकडून जास्तीचं काम करून घेतात, पण त्या बदल्यात वेतन मात्र योग्य देत नाहीत आणि त्यामुळे ह्या दोन्ही वर्गात आपल्याला नेहमी संघर्ष झाल्याचा दिसून येतो. त्यानंतर त्यांच्यातील संघर्ष मिटवण्याच्या उद्देशाने औद्योगिक कायदे आणि न्यायालये आपल्याला अस्तित्वात आलेली दिसतात. त्याशिवाय कामगारांचे कल्याण साध्य करण्यासाठी नवीन कायदे संमत करण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांची अंमलबजावणी आज करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे औद्योगिक धोरणे. देशाची आर्थिक वाढ आणि विकास हे औद्योगिकरणावर अवलंबून आहे. म्हणून सरकारने आपले औद्योगिक धोरण वेळोवेळी जाहीर केले आणि उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुद्धा स्थापन केले. त्यानुसार औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुद्धा स्थापन केल्या आहेत. त्यानंतरचा घटक आहे ते म्हणजे नवीन संघटनांचा उदय. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे भांडवलदार आणि कामगार यांनी त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या संघटना स्थापन केल्या आहेत. स्वतःच्या हितास अनुकूल असे औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी भांडवलदार आणि कामगार हे त्यांच्या संघटनाद्वारे सरकारवर दबाव टाकत असतात. या संघटनेचे नेते राजकारणात सक्रिय सहभागी होऊन निवडणुकांद्वारे खासदार, आमदार, मंत्री ही पदे मिळवित आहेत. भांडवलदार आणि कामगारांच्या संघटना, दबाव गट, हितसंबंधी गट निर्माण करून भारतीय राजकारण प्रभावित करतात. कामगारांची मते मिळवण्याच्या उद्देशाने राजकारणी लोक कामगारांच्या संघटनेत सहभागी होत आहेत. बहुतेक कामगार संघटना यांना त्या कोणत्या तरी राजकीय पक्षाशी आज आपल्याला संलग्न असलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर ईटक ही कामगार संघटना काँग्रेसशी संलग्न आहे. त्यानंतरचा म्हणजे औद्योगिकरणाचा सांस्कृतिक क्षेत्रावर कोणकोणता परिणाम झाला हे पाहूया आपण. तर मूल्य आणि दृष्टिकोनामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. औद्योगिकरणामुळे लोकांची मूल्य आणि दृष्टिकोन यामध्ये बदल झालेला दिसतो. भौतिकवाद आणि व्यक्तिवाद यांचा प्रभाव आज वाढत चाललेला आहे. याचाच परिणाम म्हणून नैतिकता आणि धर्माचा प्रभाव आज हळूहळू कमी होत आहे. औद्योगिकरणामुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे. म्हणूनच लोक विवेकवाद, धर्मनिरपेक्षतावाद या तत्वांना जास्त महत्त्व देत चाललेले आहेत. म्हणजेच काय की विज्ञानाची कास धरून आज मानव स्वतःची प्रगती करून घेत चाललेला आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे मनोरंजनाच्या साधनातील बदल. औद्योगिकरणामुळे मनोरंजनाच्या परंपरागत साधनांचा ऱ्हास होत आहे. आज मनोरंजनाची आधुनिक साधने उदाहरणार्थ रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, व्हिडिओ, ऑर्केस्ट्रा इत्यादी लोकप्रिय झाली आहेत आणि त्यामुळे मनोरंजनाची परंपरागत साधने ही धर्म, नीतिमत्ता आणि सामाजिक मूल्य यावर आधारित होती. परंतु मनोरंजनाची आधुनिक साधने ही जवळजवळ व्यावसायिक स्वरूपाची झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि औद्योगिकरणाचा भारतीय समाजावर कशा प्रकारचा परिणाम झालेला आहे याचा अभ्यास केला. धन्यवाद.